खंडाळा ते खोपोली यामध्ये जो मिसिंग लिंक जी तयार होणार होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन होणार आहे। खरं तर हा 2002 मध्ये सुरू झालेला प्रकल्प आज 1 मे 2026 मध्ये पूर्णत्वाला येत आहे आणि याच्यामुळेच पुणे मुंबई हे जे अंतर आहे ते जवळजवळ 2 ते 3 जे किलोमीटर आहे ते कमी होणार आहे। साधारण 25 ते 30 मिनिटाचा जो वेळ आहे तो वाचला जाणार आहे। साधारण 13.3 किलोमीटरचे 2 बोगदे समांतर बोगदे तयार करण्यात आलेला आहे। त्यातला एक बोगदा 8.9 किलोमीटरचा आहे आणि हा भारतातला सर्वात लांबीचा बोगदा आहे। याच्यामध्ये अनेक गोष्टींची तरतूद करण्यात आलेली आहे। खरं तर मिसिंग लिंकमुळे खंडाळा आणि खोपोली यामधला जो एक खंडाळ्याचा जो घाट होता वळणावळणाचा तो कुठेतरी बायपास करण्यात आलेला आहे आणि याच्यावर टायगर ब्रिज तयार करण्यात आलेला आहे, ज्याला केबल्सने टेन्शन देऊन हा म्हणजे जगातला इन्फ्रास्ट्रक्चरचा उत्तम नमुना असलेला ब्रिज हा तयार करण्यात आलेला आहे। आणि कुठेतरी खंडाळा घाटातलं जे वळणावळणाचं जे अंतर आहे, अपघात क्षेत्र आहे, तीव्र उतार आहे, हे कुठेतरी बायपास करून या जर रस्त्याचा उपयोग केला तर जवळजवळ लोकांचा जो पुणे मुंबई प्रवास आहे तो 15 ते 30 मिनिटाने कमी होणार आहे। साधारण त्यांचा अर्धा पाऊण तास वाचणार आहे आणि त्याच निमित्ताने खोपोली लोणावळा या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढणार आहे। जवळजवळ या सगळ्या गोष्टींचाच एकूण प्रगतीच्या दृष्टिकोनातून हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे। अपघाताची जिथं क्षेत्र होती म्हणजे खंडाळा घाटामध्ये वळणावळणाच्या क्षेत्रांमध्ये अनेक ठिकाणी अपघात व्हायचे आणि रस्ते ब्लॉक व्हायचे। मिसिंग लिंकमुळे या सगळ्या गोष्टींना कुठेतरी फाटा मिळणार आहे आणि सुरक्षित वाहतूक जी आहे ती पुणे मुंबई करता येणार आहे। त्याच्यामुळे एकूणच आजचा हा जो रस्ता आहे किंवा ही मिसिंग लिंक तयार झाली आहे ती खरंच एक जमेची बाजू म्हणता येईल। दुसरी गोष्ट याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर हा टनल पूर्णपणे बघितला तर हा 8.9 किलोमीटरचा भारतातला सगळ्यात मोठा टनल आहे। याच्यामध्ये व्हेंटिलेशन आहे, याच्यामध्ये CCTV कॅमेरे आहे, त्याच्याच बरोबर याच्यामध्ये अपघात जर झाले तर त्याच्यासाठी जे वेगळे टनल याच्या आतनं तयार करण्यात आले आहे, जेणेकरून समजा जर असं काही झालं तर इमर्जन्सी सगळ्या गोष्टी त्यांना इथे पोहोचवता येणं शक्य होईल। अशा प्रकारचा हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे आणि याचं उद्घाटन थोड्याच वेळात नरेंद्र मोदी ऑनलाईन असणार आहेत, जे भारताचे पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या टनलचं उद्घाटन होणार आहे आणि मग हा रस्ता सगळ्या पुणे मुंबईकरांना हा म्हणजे सुखकर रस्ता म्हणता येईल हा सुरू करण्यात येणार आहे। थोड्या वेळातच आपण या सगळ्या गोष्टींचं जे उद्घाटन आहे ते बघणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।